मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली बातमी आपण बघणार आहोत नाशिकमधून. नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात ही बैठक बोलावली आहे आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं आणि त्या पद्धतीने आज ही बैठक पार पडणार आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत आज ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात ही बैठक बोलावली आहे आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जाईल. तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळेला विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलताना आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केलेली आहे. कनेक्टिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका करणाऱ्या विरोधकांचा त्यांनी चांगला समाचार घेतलाय. अरे या जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प झाला आणि त्या ठिकाणी आपत्ती आल्यानं त्या ठिकाणी दरडी कोसळली, त्याचं राजकारण करून 6,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. कुठल्या थराला जाऊन राजकारण करताय? अरे तुम्हाला अभिमान पाहिजे. एक चांगला मुख्यमंत्री या राज्याला आपल्याला लाभलेला आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांचे पाय ओढण्याचं काम त्या ठिकाणी करायचं. अरे राजकारणामध्ये आपला पक्ष वाढवता येत नाही, आपले विचार त्या ठिकाणी तुम्हाला टिकवता येत नाही, जिंकता येत नाही, म्हणून तुम्ही राज्याला प्रगतीकडे नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर असे आरोप करणार आणि आम्ही गप्प बसणार. म्हणून सभापती महोदय, मी आकडेवारीत आज त्या ठिकाणी जाणार नाही. या विरोधकांचं राजकारण मला वाटतं कुठली बाहेरची बाह्य शक्ती यांना ताकद देते की काय. नाहीतर सभापती मिसिंग लिंक झाला, ज्या मिसिंग लिंकला आदरणीय देवाभाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की कनेक्टिंग लिंक बोला तुम्ही. शब्द छोटा आहे पण विचार किती मोठा आहे सभापती महोदय. मिसिंग विचार मिसिंग झालेली लोक समोर बसले आहेत आणि माणसं जोडणारा, कनेक्टिंग बोलणारा मुख्यमंत्री या ठिकाणी बसलाय. हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर विधिमंडळ अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव बोलत असताना भातखळकर यांनी पॉइंट ऑफ ऑर्डरचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ठाकरे आणि भातखळकर यांच्यात हमरीतुमरी झाली. इतकं जर महाराष्ट्रावर आलेलं एवढं मोठं संकट असेल आणि त्या संकटाच्या बाबतीत सरकार जर इतक्या पद्धतीने आणि अशा बेजबाबदारपणे, निर्दयपणे आणि उद्दामपणे आणि आमच्याकडे मेजॉरिटी म्हणून कसंही वागणार असेल तर ठीक आहे, नुसती चर्चा करूया, भाषणं करूया आणि विषय संपवून टाकूया. अध्यक्ष महोदय, या राज्याचे मदत पुनर्वसन 2 मिनिटं मदत पुनर्वसन मंत्री कोण आहे हे माहित नाहीये. क्रमांक 1. आणि अशा वेळेला राज्य सरकार 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. राज्य सरकार संवेदनशील पद्धतीने चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, उद्दाम आहे, अशा 2 मिनिटं अशा प्रकारची असंसदीय जाधव साहेब. अध्यक्ष महोदय, इथे सत्ताधारी पक्षातून तुम्ही सांगू नका राम मंदिर लुटताना चोर कुठले सांगू नये. जाधव साहेब आपण चालू करा. भातखळकर साहेब खाली बसा. भातखळकर साहेब खाली बसा, खाली बसा. सांगू नये. चला बसून घ्या, राम मंदिर बसून घ्या सगळे. चला चला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला, नीट बोला. वय बघा तुमचं. लय उर्मट आणि घमेंडखोर नुसता बसलाय कोपऱ्यात. प्रत्येक वेळी असा अहंकार असो हे तुमची काय ती एकदम असं मला तेवढं कळतं, बाकी कोणाला कळत नाही अशी जी वागण्याची स्टाईल आहे ना. प्रश्न महाराष्ट्र. अरे राज ठाकरेंनी सांगितलं होतं, काय केलं होतं ते?
राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांच्याकडे गेला होता आणि राज ठाकरेंनी नितीन गडकरींना फोन केला. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? कोणाला निष्ठा सांगताय तुम्ही? अरे तुम्हाला घेतलं ना पक्षात कुणी म्हणून? मला काय शिकवतो तुम्ही? पक्ष बदलला नाही. राज ठाकरेंनी नावानिशी सांगितलं होतं तुमचं. तुम्ही राज ठाकरेंच्याकडे गेला होता. पुढची मोठी बातमी आपण बघूया. पवारांचे 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत आणि चिंताजनक असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती अस्थिर आहे असं चव्हाण म्हणालेले आहेत. शरद पवारांना शिंदेंसोबतची भेट टाळता आली असती असंही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांच्या आता या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलंय. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय. तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून. त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीची होऊ शकत. ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदे ही UBTची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड. टाळता आलं असतं. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवरती काल बैठक घेतली. मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंनी नगरसेवकांना अशा सूचना केलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेतील आजची महासभा ही वादळी ठरण्याची शक्यता आहे. चेंबूर झाड दुर्घटनेचा अहवाल आज महासभेपुढे सादर होण्याची शक्यता आहे. चेंबूरमध्ये स्कूल बसवरती झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मुंबईतील कमकुवत झालेल्या झाडांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. तसंच मान्सूनपूर्व कामांचा जाब विचारत आज विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवरती झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर आता चौकशी समितीने महत्त्वाचा निष्कर्ष काढलेला आहे. चेंबूरमधील दुर्घटनेला CC रस्तेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने CC रस्ते आणि झाडांच्या मुळांभोवतीचं काँक्रिटीकरण याला जबाबदार धरलेलं आहे. झाडांच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यामुळे झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार आहे. तसंच वाढतं काँक्रिटीकरण हे झाडं उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवरती येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेतील भाजपाचा आणखीन एक नगरसेवक वाढणार आहे, कारण प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या प्रभागात 2ऱ्या क्रमांकावरती असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुद्धा 2 अपात्रतेच्या प्रकरणात 2ऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झाले. त्यामुळे आता सलग 3ऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपाला होणार आहे आणि उद्या पालिकेच्या सभागृहात नगरसेवक अपात्रतेची घोषणा होणार आहे. यानंतर भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 8 कामगारांना बाहेर काढण्यासाठी मागील 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. जसा जसा वेळ पुढे जातोय तसं अडकलेल्या कुटुंबियांची चिंता वाढतेय. काल रात्रभर देखील अनेक नातेवाईक या घटनास्थळी आपली व्यक्ती परत येईल या आशेने वाट पाहताना दिसले. या सगळ्या नातेवाईकांसोबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संवाद साधत त्यांना धीर दिलाय. मात्र अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याची बाब बचावकार्य दलाकडून कालच स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे अडकलेली सर्व व्यक्ती या सुखरूप बाहेर पडतील का याबाबत आता चिंता व्यक्त केली जाते.
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवरती एफडीएने धाड टाकलेली आणि या धाडीमध्ये 3500 लिटर संशयित दूध तसंच दूध पावडर जप्त करण्यात आलेलं आहे. यावेळेला एफडीएने 1,32,000 संशयित दूध जागेवरच नष्ट केलेलं आहे आणि सिद्धेश्वर आणि शिवकृपा या दोन्ही डेअरींना टाळं लावण्यात आलेलं आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीए आणि पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या पिवळी नदी आणि कामठी रोड भागातील इंदोर नमकीन प्रॉडक्ट्सच्या दुकानावरती एफडीएने कडक कारवाई केलेली आहे. याला विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांवरती उत्पादन दिनांक तसंच बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि एक्सपायरीची माहिती नमूद नसल्याचं निदर्शनास आलं. या कारवाई दरम्यान सुमारे 273 किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत ज्याची साधारण 61,800 रुपये इतकी होते, तो माल नष्ट करण्यात आला आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील जो मार्ग आहे त्याला अडचण आली होती. काय अपडेट आहे तर मुंबई पुणे मार्गावरील आता 14 रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील 8 दिवसांसाठी या गाड्या रद्द करण्यात आल्या, म्हणजे 10 ते 17 जुलै दरम्यान या महत्त्वाच्या गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावरती कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वे विस्कळीत झाली आणि 10 ते 17 जुलै दरम्यान या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. डेक्कन क्वीन, त्याप्रमाणे इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी दादर, दौंड इंदोर, मुंबई हैदराबाद, मुंबई चेन्नई अशा एकूण 14 गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या. आषाढी वारीचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने केलेल्या पंढरपूर वारी इन द फुटस्टेप्स ऑफ सेंट्स या 22 मिनिटांच्या इंग्रजी माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईतील नरिमन पॉइंट या ठिकाणी आयनॉक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. या प्रीमियरला देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राम शिंदे हे उपस्थित होते. वारीची परंपरा आणि संत विचारांचा जागतिक स्तरावरती प्रसार करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे. ती आज आम्ही रिलीज केलेली आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी, या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.